सापडले केले आता तुका म्हणे भोग केला दिवाळीला आला करोनी आरती चक्रपाणी वारती आज सकला भाता तुम्ही बाळा टाळी उभासणी रजबरी आज प्रेम सप्रेमारती गोविंदा ते वारती धन्य धन्य देडू ठाकुराची मुखाव वारती परमानंदा नामावणे केशवाचे रुक्मिणी राही आरती राजा स्वामी या संदास देवी मंदिर होई मलदेवी बाई संदाजिया या संदास देवी मंदिर आणि तुझे काही नका वाढू नका वाढू नका बाळा सोलो थांबा वाढू नका बाळा तिथेच ठेवा वाढू नका एक 15 मिनिटाचा सोलो आहे सर्वांसाठी भरपूर जेवण आहे फक्त 10 मिनिटं 15 मिनिटं थांबा हॅलो जेवायला वाढू नका माईक चालू करा हॅलो 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 चालू राहू दे ते चालू करा ते हॅलो मावशी खाली बसा मावशी खाली बसा बसल्या आजी बसल्या पांढऱ्या साडीवाले बी बसायला लागले बसा तांबड्या साडीवाल्या खाली बसा मावशी बसल्या पिवळीवाडी बसली मावशी बसली मावशी बसा हा हॅलो म्युझिकचा आवाज द्या म्युझिकचा आवाज द्या हॅलो भारत महाराज कुठे भारत महाराज समोर आहे ना चालू करा ना कमन चालू करेन म्युझिक हॅलो छातीचा आवाज द्या महेश म्युझिक थोडं कमी म्युझिक थोडस कडक करा
चाटेचा आवाज द्या. चाटेचा आवाज द्या. चाटेचा चाटेला आवाज पाहिजे आणखीन. चाटेला मॉनिटरला वाढवा. मॉनिटरला धुमाचं पहा. हा हॅलो. हे व्यवस्थित नाही बरं का लागलं. म्युझिक कमी करा. मी थोडस बोलल्यानंतर आवाज आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुनाम गुरु या आबांच्या पुण्यतिथीमध्ये आज पखावाजाची सेवा करण्याचा योग आलेला आहे. आणि ही सेवा म्हणजे ही गुरुघराची सेवा आहे. आदरणीय गुरुवर्य महाराज यांच्या आज्ञेतून आलेली सेवा ही पखावाजाची सेवा. ही गाण्याची असते, सेवा ही कीर्तनाची असते, सेवा ही पखवाजाची असते. तशी ही पखवाजाची सेवा आमच्याकडे आलेली आहे. अगदी 2 मिनिटं मी सर्वांचीच घेणार आहे. माझी तुम्हाला सर्वांना विनंती की मी जे 2 मिनिट बोलणार आहे आणि 10-15 मिनिट तो वाजवणार आहे. माझा आग्रह आहे म्हणून सर्वजण बसा. कारण मी या संस्थांमध्ये महाराजांनी सांगितलं की मृदंग शिकवण्याची सुरुवात इथं झालेली. शिकवण्याची नाही तर माझी शिकण्याची सुद्धा सुरुवात इथं झालेली बरं. आणि ती शिकण्याची सुरुवात मी सांगतो तुम्हाला. मला फार आनंद होतोय आज की हरिभक्तीपरायण भारत महाराज कोकाटे श्री संत ज्ञानेश्वर मंदिर धाराशिव या ठिकाणी मी सुरुवातीला 1.5 वर्ष पखावत शिकलो. आणि उच्च शिक्षण घेण्याकरता खरोखर फार त्रास होत नाही शिकवणाराला. परंतु सुरुवातीचं शिक्षण ज्यावेळेस शिकवावं लागतं तो खरा त्रास असतो. जे सुरुवातीचे पखवाजाचे बोल शिकवावे लागतात ते फार त्रासातून शिकवावे लागतात. आणि माझं पखवाजाचं बेसिक फाउंडेशन गुरुवर्य महाराजांकडे भारत महाराजांकडे झालं. आणि नंतर मी संस्थांमध्ये सुद्धा महाराजांच्या बरोबर 1.5 वर्ष इथं फिरलो महाराजांबरोबर. आणि नंतर इथं शिकवण्याची सुरुवात इथूनच झालेली. आणि पारमार्थिक वारसा आम्हाला बोधले महाराज याच घराण्याचा आहे. आम्ही कितीही काही जरी केलं तरी आमच्यावरले हे जे ऋण आहेत उपकार आहेत हे जन्मोजन्मी कधीच फिटणार नाहीत. महाराज मला आळंदीला 13 तारखेला एक छोटासा पुरस्कार मिळतोय. मला त्यांनी विचारलं. मी सुरुवातीला महाराजांचं नाव तिथं त्या पुरस्कारामध्ये सांगितलं. म्हणलं माझी सुरुवात महाराजांकडे झालेली. नंतर शिक्षण पंडित सुभाष गुरुजी देशमुख, पंडित सुरेश दादा तळवळकर या सर्व मोठ्या लोकांकडे झालं. आणि मुलगा आज इथं वाजवतोय. माझ्या जीवनात मी एक गोष्ट कधीच म्हणजे केली नाही की मुलाला वेगळं शिकवायचं, विद्यार्थ्याला वेगळं शिकवायचं. मुलगा ही विद्यार्थी म्हणूनच शिकला पाहिजे. आणि तो गुण आमच्यात, खानदानी गुण आमच्यात आहे की मुलांनी सुद्धा विद्यार्थी होऊनच शिकलं पाहिजे, शिष्य होऊनच शिकलं पाहिजे. तरच त्याला ती विद्या मिळत असते. आज त्याला मी पखवाज हे फार एक मोठं क्षेत्र आहे. महाराजांनी
याच्या अगोदर मी लहान असताना डागर बंधू इथं आलेले आहेत. शंकर बापू आपेगावकर नेहमीच या संस्थांमध्ये असायचे आणि बापूंना व्यायामाला नेण्याचं काम माझ्याकडे दिलेलं असायचं महाराजांनी. बापू सकाळी पहाटे 4ला उठायचे आणि प्रकाश बुवा चला प्रकाश बुवा अशा हाक द्यायचे. मग महाराजांनी सांगितलं तू इथंच झोपायचा दररोज. मग मी बापूंपाशी झोपायचं पण 2-3 दिवस कंटाळा लवकर उठायचा. दुसऱ्या दिवशी एक दिवस ते पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन झोपलो. केशव मोठ्याने हाका मारायला लागले. मला एवढंच सांगायचंय की शंकर बापूंनी महाराजांनी सांगितलं की 7 समुद्राच्या पलीकडे म्हणजे भारतभर पखवाजाचं जे वलय निर्माण केलं पखवाज काय असतो बापूंनी फार लांबपर्यंत घेऊन गेलेले बापू आणि त्यांच्यामुळं फार आपल्या एका मराठवाड्याची फार एक वेगळी ओळख आहे आणि त्या बापूंची सुद्धा माझ्या हातून थोडी का होईना सेवा घडलेली त्याचं सुद्धा हे फळ असू शकतं. मी माझ्या जीवनात त्याला वेगळं कधीच शिकवलं नाही. त्याला बऱ्याचदा विद्या घेत असताना असा प्रकार होतो जे गुरु लोक असतात शिकवणारे असतात ती खरी विद्या विद्यार्थ्याला शिकवत नाहीत. काही वेगळे काही विद्या असती ती मागे ठेवायची आणि बाकीचं द्यायचं आणि मग ते कोणाला द्यायचं तर आपल्या मुलाला द्यायचं आपल्या भावाच्या मुलाला द्यायचं. माझ्या जीवनात हे कधीच घडलं नाही. मी सांगत असतो ही काय आपल्या आजोबा पंजोबाची कला नाही आपल्या आजोबा पंजोबांनी तयार केलेली ही विद्या नाही तर ही विद्या इंद्रापासून चंद्रापासून ही विद्या आलेली म्हणून ती आपण ठेवून घ्यायची नाही. आपण जर रात्री शिळ्या जर भाकरी आपण जर तशा ठेवल्या लोकांना द्यायच्या नाही म्हणून तर त्या नक्कीच खराब होत असतात ते लक्षात ठेवा. तसं सुद्धा विद्येचं सुद्धा असं आहे आपण जर विद्या ती तशीच ठेवली तर ती सुद्धा विद्या आपल्याला आयुष्यभर चूक लागू देत नाही म्हणून ते आम्ही मोकळ्या मनाने द्यायचं काम करतो. आणि गेल्या वर्षी मी शब्द दिला होता याच पुण्यतिथीमध्ये की मी येत्या जून पासून इथं संस्था मी चालू करीन आणि ती संस्था महाराजांच्या शब्दाखातीर मी महाराजांना वचन दिलं असं मी ते पूर्ण केलेलं आहे. संस्था चालू झालेली आहे. इथं 35 ते 40 मुलं आहेत. मला एक तळतळीने सगळ्यांना विनंती सांगायची हे बोलण्या पखवाज हा फक्त निमित्त आहे. तुम्हाला हे कारण मला बोलण्यासाठी एक निमित्त आहे परंतु सर्व परिसराला मला एक विनंती माझ्याकडे एक आहे जो मुलगा या क्षेत्रात बनत नाही तो मी ठेवून कधीच घेत नाही त्याचा वेळ कधीच वायाला घालवत नाही. पण जो मुलगा त्याच्यामध्ये नॅचरल आहे प्रत्येक माणसाला एक नैसर्गिक गुण असतो तसा ताल नावाची जी गोष्ट असते पखवाजातली ही जर नैसर्गिक ईश्वराने दिलेली असली तर ते लगेच आम्हाला समजलं पाहिजे आणि तोच विद्यार्थी मी इथं ठेवून घेतो. आणि जर तुम्ही जर व्यावहारिक दृष्टीने पाहत असताल तर त्याचं कल्याण 100% व्यवहारात सुद्धा फार नोकरदारापेक्षा वेगळ्या चांगलं होतं आणि ते काम या संस्थांमध्ये मी परिसराला माझं आव्हान आहे सगळ्या परिसराला माझं सांगणं आहे. लाईव्ह जे लोक पाहतात त्यांना सुद्धा सांगणं आहे की जास्तीत जास्त मुलगा आपला जर तुम्हाला बनवायचा असेल तर इथं 2 मुलं मी फार तयारीचे 2 मुलं आणून ठेवलेले आहेत. त्यांची किंमत आज कळणार नाही भविष्यात कळल. आणि माझं नेहमी करता लक्ष आहे महाराजांचं घोडो घटकाला मिनिटाला लक्ष आहे संस्थेवर. मला वाटत नव्हतं की महाराज सगळ्या महाराष्ट्रभर फिरून संस्थेवर एवढं महाराजांचं लक्ष देऊ शकतील परंतु महाराजांना सारखा ध्यास संस्थेचा आहे. या संस्थेत कुणाला भविष्यात पुढच्या वर्षी शिकलेले असू द्या उपभोग घेण्याचा प्रयत्न करा माझी सर्व परिसराला विनंती. मी त्याला पखवाजात अनेक ताल असतात त्यापैकी आदिताल नावाचा एक ताल या पखवाजावर त्याला मी वाजवायला सांगतोय परंतु या तालाची भगवान शंकराच्या स्तुतीने सुरुवात करतोय. आज रात्री सांगितलं महाराजांनी की भगवान शंकराचं महत्व सर्व महिलांना पुरुषापेक्षा जास्त समजलंय असं मला वाटतंय. म्हणून भगवान शंकर राहतात कुठं है का नाही ते शरीराला लावतात काय असं त्या स्तुतीमध्ये बरंच वर्णन आहे. मी अगोदर तुम्हाला थोडी नुसती म्हणून दाखवतो. थोडं म्युझिक वाढवा. या स्तुतीमध्ये ज्या कुणी या
ह्या स्तुती ज्यांनी तयार केली त्या स्तुतीमध्ये असं सांगितलंय, जय कैलाशी. भगवान शंकराला सांगितलंय, जय कैलाशी अविनाशी तू सुख राशी, सदा रहे गंगा तटकाशी, खात भंग वृषभ संग, शिवशंगा शिवशंकर जय 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 जय, असं या स्तुतीमध्ये वर्णन आहे. जय कैलाशी अविनाशी सुखराशी, सदा रहे गंगा तटकाशी, खात भंग वृषभ संग, शिवशंगा शिवशंकर जय 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 कैलाशी. म्युझिक वाढवा, म्युझिक म्युझिक. वाढो वाढो. जय कैलाश अविनाशी सुखरा, सदा रहे गंगा तटकाशी, खात भंग वृषभ संग, शिवशंगा शिवशंकर जय 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 कैलाश अविनाशी सुखरा, सदा रहे गंगा तटकाशी, खात भंग वृषभ संग, शिवशंगा शिवशंकर जय 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 कैलाशी अविनाशी सुखरा, सदा रहे गंगा तटकाशी, खात भंग वृषभ संग, शिवशंगा शिवशंकर जय 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 जय. थोडा छातीचा वाढवता आला तुम्हाला आवाज. वाढवा वाढवा छातीचा आवाज द्या.
श्लोक अस्पष्ट यावा लागत असतो, गाणं शिकताना नोटेशन त्याचं स्पष्ट यावं लागत. गाणं शिकताना नोटेशन स्पष्ट यावं लागत असतं आणि पखवाज वाजवताना त्याच्या तोंडावाटे बोल स्पष्ट यावे लागत असतात. कीर्तन शिकताना संस्कृत जर श्लोक फास्ट नाही आले तर बरोबर नाही, तुमची तयारी आणखीन भरपूर वाढली पाहिजे. म्हणून अगोदर पखवाज शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तोंडातली स्पष्टता वाढवायची, पखवाजामध्ये ऑटोमॅटिक स्पष्टता निर्माण होत असते. म्हणून पखवाजाचे बोल फार म्हणण्यामध्ये मजा आली पाहिजे विद्यार्थ्यांना म्हणायला. दत्ता तक धत्ता तक धत्ता हा अधत्ता तक धत्ता तकतुम करकथुम तककता करकथुम करकता करकथुम थुम तककता थुम थुम तककता थुम थुम तककता हा तकतुम करकथुम तककता करकथुम करकता करकथुम थुम तककता थुम थुम तककता थुम थुम तककता हा तकतुम करकथुम तककता करकता थुम थुम तककता थुम थुम तककता थुम थुम तककता हा अधत्ता तक धत्ता तक धत्ता तक धत्ता करकथुम तककता करकथुम पाच मिनिट बसा फक्त, जास्त नाही, 5 मिनिट मोजून. हा झालं. हा धत्ता तक धत्ता तक धत्ता तक धा धा भीटा धा धत्ता धत्ता धा धा दिंता धा कड नग तेरे किट तक तेरे किट तक नग तेरे किट धती धा तक नग तेरे किट धती धा तक नग तेरे किट धती धा धत्ता धत्ता धा धा दिंता धा तेरे किट तक तेरे किट तक नग तेरे किट धती धा तक नग तेरे किट धती धा
बेस चांगला वाजत नाही. रिदम एकदम खुला वाजले पाहिजे. साठ द्या, आवाज येत नाही रे. एक शेवटची बंदिश वाजवतो आणि वादन समाप्त करतो. शेवट
पखवाज 1 मिनिट. संगीत क्षेत्र म्हणजे त्याच्यात मृदंग पण आला. हे जसं एखादं चैतन्य महाराज देगलूरकर हे अशी जी विद्वान लोक असते, जगन्नाथ अण्णा पवार, की यांचे सर्वांना कीर्तन समजत नाहीत म्हणून काही मध्यंतरी असे तसे पण ठेवावं लागते. महाराज ठेवतात प्रत्येक वेळात, बरोबर आहे, सर्वांना कळेल असं. म्हणून ही जी कला आहे अगदी त्याचप्रमाणे आहे. काही ठराविक लोकांकरता ही संगीताची फार कला ही सर्वांकरत नसते, परंतु याचे संस्कार सर्वांवरच असावात. त्याच्यामुळे हे महाराज आता 2 मिनिटं बोलतील. अगदी अर्धा मिनिट थांबा सर्वजण. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. गुरुजी, आपण ही मुलासारखीच अनेक मुलं तयार केली, त्याबद्दल आपलं अभिनंदन आहे. आणि सर्वांनी आता खाली बसा, सांगायची गरज नाही, हे बघा, सर्वांनी प्रसाद घ्यावा. पुरुष मंडळी खाली जावा, प्रसादाचं जाऊ नये, फक्त महिला हे मंडळी सर्वांना विनंती आहे.